डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स. पणाने या उल्हासनगर महापालिकेमध्ये समग्र शिक्षा विभागाचे प्रमुख म्हणून आज काम करून एक आदर्श कामगार म्हणून तिथं या नमस्कार, मी आपल्याला सांगू इच्छिते की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करते. त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळेच आज आम्ही कायमस्वरूपी झालेले आहोत. मी आपल्याला हे सांगू इच्छिते की संपूर्ण महाराष्ट्रातील 2984 आपले जे शिक्षक आहेत, विशेष शिक्षक आहेत, यांना सर्वांना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परमनंट केलेलं आहे. कायमस्वरूपी त्यांना नोकरी मिळालेली आहे. यामध्ये काही माझे दिव्यांग बांधव सुद्धा आहेत. सर्वांना आम्हाला महाराष्ट्रातून सर्वांना कायम केल्यामुळे आम्ही साहेबांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. साहेब, तुम्ही आमच्यासाठी देव म्हणून आलेला आहात. ऐतिहासिक निर्णय तुम्ही दिला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नगर महानगरपालिकेमध्ये मनपा समन्वयक समग्र शिक्षा विभागातून कायमस्वरूपी झाले, त्याबद्दल मला खूप आनंद व्यक्त होत आहे. आणि आज माझ्या भेटीला अण्णासाहेब रोकडे साहेब इथे आले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिले. त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते की आज 85 इयर्स ओल्डचे अण्णासाहेब रोकडे, जे माझ्या वडिलांसोबत कार्यकर्ता होते, त्यांनी मला त्यांच्या आशीर्वादामुळे मी खूपच आनंदित झालेली आहे. आणि मला पुढे दिव्यांग मुलांसाठी काम करण्याची खूप जास्त इच्छा व्यक्त झाली आहे. मी जास्तीत जास्त दिव्यांग म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेन. जर माझे असे वेल विशर्स माझ्या सोबत असतील तर मी खरंच त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यासोबत मी निकिता राव मॅडम यांचे सुद्धा आभार व्यक्त करते की त्यांनी मला या लढाईमध्ये त्यांनी सुद्धा साथ दिली आहे. ज्यावेळेला माझ्यावरती खूप अन्याय अत्याचार होत होते, त्यावेळेला महिला म्हणून निकिता राव मॅडम माझ्यासोबत होत्या. त्यांनी उपोषण केले म्हणून मला आज बैठक व्यवस्था आणि इतर मला सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात. आणि अण्णासाहेब रोकडे हे नेहमी माझ्या पाठीशी उभे आहेत खंबीरपणे. मला असं म्हणायचंय की खरंच रोकडे साहेब एक महान कार्यकर्ता आहेत. आणि धन्यवाद, थँक्यू. त्यांचं जितकं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.